आय नो खूप टायमानंतर ब्लॉग करतोय मी. एवढे मंथ्समध्ये काहीच नाही, कन्सिस्टन्सी लेवल एकदम इथून पूर्ण इथपर्यंत पूर्ण गेली आहे. पण आज आता आम्ही चाललो आहे रत्नागिरीला, कोकणमध्ये. तर ब्लॉग आता पुढे बघूया. आता हा ब्लॉग कंटिन्यू राहील आणि होप सो हा ब्लॉग येईल नक्की. जर्नी आता पहिल्यांदा मी घरातून चालू करतो, नाहीतर एव्हरी टाइम कुठे पण आता मधून चालू करत होतो. बघूया आता चाललोय. खरं तर झालंय लेट, मला 1:50 वाजता पोचायचं होतं. 2 वाजायला आले इथेच, पण फटाफट जातो. भेटूया डायरेक्ट आपण ट्रेनच्या इथे, नाहीतर मध्ये कुठेतरी भेटू. तर घरून निघून डायरेक्ट बँड्राला आम्ही आलाय. आकाश, 2 जण येत आहेत डायरेक्ट. आता इथे भेटतील 2 जण. लोकमान्य टिळक टर्मिनल्स. इथून आपली ट्रेन कितीची आहे रे? ट्रेन 3:20. बघूया टाइमवर आहे का बघूया ट्रेन. ते 2 येत आहेत, त्या दोघांचा वेट करतोय आता इथे आतमध्ये. नाही, ते डायरेक्ट बघतील कोण दोघे. त्यांना माहिती आहे, व्ह्युअर्स लोकांना माहिती आहे ते दोघं. ते 2 जण येतात आहेत ना, ते जरा लेट झाले. माहित नाही. वेलकम वेलकम वेलकम. किती लवकर आले. वा 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 वा. आलो बरोबर. पण एवढा गेलात कुठे? तुम्हाला लेट का झाला? पण तू घरी का गेला परत? आणि डिस्कशन चालू आहे कोणता पॉइंट कधी करायचं आहे सगळं. ट्रेन चालू झाले, पूर्ण खाली आहे आरामात. आतापर्यंत जर्नी कशी झाली? 1 नंबर. गप्पा चालल्यात मस्त. प्लेटफॉर्म क्रमांक 2 से चलने को तैयार है. हा, एकदम मस्त बनवलंय रत्नागिरी रेल्वे स्टेशन. रत्नागिरी स्टेशनवरती उतरलो आणि आता आपण चाललोय बाईक घेण्यासाठी. तिथे नाचणे रोड बाईक पिकअप करणार आणि चाललोय रूमवर. दॅट्स इट. तर गाडी घेतली आता इथून. ही एक आहे आणि ही एक आहे. कोणतं तरी पिक्चर तर तिथून गाडी घेतली आणि आता आम्ही डायरेक्ट चाललो जेवायला. त्याच्यानंतर जाणार रूम वरती. लेट झालाय आहे ना, पण तरी पण थंडी एवढी नाही, ठीकठाक आहे. झोमॅटो पिंक कलरचा जॅकेट घातला त्याने. पिंक कलरचा. ऑरेंज आहे रे. अरे पिंक आहे रे तो. नाचणे रोडवरून बाईक घेऊन ॲक्टिवा 2 बाईक आम्ही बसलोय. त्यामध्ये आपला ब्लॉगर तुषार मोरे, त्याच्यासोबत मी आणि आता आम्ही जाणार आहोत गणपतीपुळे. त्याआधी जेवायचं आहे. त्याआधी जेवायचं जसं की गाडी घेऊन आम्ही निघालोय रात्री आता गणपतीपुळ्याला. रत्नागिरीवरून गाडी घेतली आणि जेवण म्हणून काय तर आता चायनीज खायचा विचार चालला आहे, कारण मध्ये काय मिळतच नाही. पूर्ण सामसूम रोड आहे. आरेवारे बीचपासून आम्ही चाललो आहे गणपतीपुळे इकडे, कारण तिकडे रूम बुक केलं आहे आम्ही लोकांनी. सध्या तरी जास्त रात्र झाले. आता भूक लागले, कारण आम्ही काय खाल्लं नव्हतं पहिली गोष्ट तर. आता ते खायला आलं. खाऊन डायरेक्ट जाऊ. इथून काहीतरी 17 किलोमीटर गणपतीपुळे आहे आणि आमचा रूम पण तिथेच बुक करून ठेवला आहे ऑलरेडी. तर बघूया मध्ये रस्त्यामध्ये कुठे काय क्लिप्स काढले तर काढी, नाही तर मग डायरेक्ट आपण रूमवरती मिळूया. या 2 गाड्या घेतल्यात आम्ही लोकांनी. त्यांचं पण डिटेल्समध्ये मी सांगेन कोणाकडून घेतले, त्याचा नंबर वगैरे डिस्क्रिप्शन वगैरे मी
त्यामध्ये मेन्शन करेनच त्यामध्ये. बाकी ठीक आहे, मजा येते. एक म्हणजे इथे खूप जास्त असं बोलतात ना घनदाट जंगल टाईप असं सगळं आहे, दोन्ही बाजूने एकदम हिरवळ वगैरे आणि सामसूम. आणि हा ॲडव्हेंचर करत आम्ही चाललो आहे आता. थोडा ज्यादा ॲडव्हेंचर हो रहा है, थोडा ज्यादा पुरा रात ॲडव्हेंचर होना पडता है. पण नाही मजा येते. आयुष्यात थोडं हे पाहिजे, काहीतरी नवीन, काहीतरी खूप काहीतरी नवीन आहे आपल्यासाठी. तर आता आलं जेवून मस्तपैकी, आता एनर्जी आली की नाही. चला आता पोचूया डायरेक्ट रूम वरती. धन्यवाद. रूम वरती अजून 17 किलोमीटर, 17 जास्त नाही 17 किलोमीटर. काका ते बंद केलं होतं शॉप त्याने, पण काकांनी चालू केलं. तर जेवण तर झालं, आता चाललोय रूमकडे. गणपतीपुळे 17 किलोमीटर आहे फक्त. एनर्जी आले, जेवलो एनर्जी आले. कारण आम्ही मी दुपारपासून खाल्लं नव्हतं आणि यांनी सकाळपासून खाल्लं नव्हतं. त्यामुळे थोडी एनर्जी लेवल खूप जास्त लो झाली. पण आता एनर्जी मस्त आली. आणि आता इथे रोड पण मला वाटते चांगले आहेत. इकडे रूट पण छान आहे, आरेवारे रूट आहे, थोडा बीचच्या बाजूने आहे. आता पुढे आरेवारी बीच येणार, जो की दाखवणारच आहे. तर भारीच आहे, म्हणजे बघू शकता थोड्या वेळाने. रात्रीचा टाइम आहे तर एवढं काय दिसणार नाही, काही परत उद्या दाखवणार आहे तो. का ऑसम रोड आहे. रात्रीचं मस्त वाटतं, एक नंबर वाटतंय. काय रोड आहे इथे, वा वा वा. रोड पण काय मस्त आहे. ही जी फिलिंग आहे वाव, म्हणजे एक्सप्रेस करताना आहे त्या माझ्या आवाजावरून कळत असेल. गाडी चालवायला म्हणजे आम्ही 110 cc ची गाडी चालवतो सध्या. ती गाडी चालवायला पण एवढी मजा येते ना, वा खूप मस्त वाटते. इन फ्युचर पक्का बाईक राईडने पूर्ण मुंबई ते इथपर्यंत येणार, हे कन्फर्म आहे. हे जे रोड आहेत वा वा, म्हणजे खूप स्मूथ आणि एकदम मस्त रोड आहे. साडे 12 वाजले आणि रूमवरती आलो आहे. काय रात्रीसाठीचा हा आहे रूम. तर सकाळचे 8 वाजलेत ना. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे 8 वाजलेत. प्लॅन होता किती जायचा प्लॅन होता रे? वाजले तिथेच आहे. आणि ब्लॉगरच्या अजून काय मॉर्निंग सकाळचा व्ह्यू हा आहे इथून. ते गाड्या इथे लावल्यात. काल रात्री काहीतरी 12:25 पोचलो. डायरेक्ट झोपलो. झोप तर काय लागत नव्हती, पण तरी पण थोडा लेट झाला, पण झोपलो. आता 6 वाजता उठायचं होतं, पण किती वाजले रे? 8 वाजले आणि उठलो. आता सगळे फ्रेश हो. हा म्हणजे सगळे झाले, फक्त मी एकटाच राहिलो. तर दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आता आणि चाललोय आता गणपतीपुळे. पहिला स्पॉट आमचा गणपतीपुळे असणार आहे. झालेच सगळे तयार, आम्ही पण रेडी झालो सगळे आता आणि चाललोय. ॲक्च्युली आता हा जो रूम होता इथून आम्हाला चेकआउट करायचा आहे, पण आम्ही असा विचार करतोय की जर ह्या रात्रीचं पण रूमसाठी हाच रूम भेटला ना तर मग बेटर होईल. नाही तर मग आम्हाला इथून चेकआउट करून दुसरा रूम बघायला लागणार आहे. आता मस्त होता रूम वगैरे, चांगलं होतं. फॅसिलिटीज वगैरे, मेन गोष्ट असं हॉस्पिटॅलिटी एक्सपेक्टेशन होतं त्याच्या पलीकडे चांगलं होतं. चांगलं सगळं एकदम. आणि जे ते ज्या प्राईस मध्ये मिळालं ना, आता बुक केलं ना त्या प्राईस मध्ये मला वाटलं कसं भेटेल कसं नाही. हे बघून आपण नेक्स्ट डेचं आजचं नाही बुकिंग केलं का, कसं असेल कसं.
पण चांगलं होतं. चांगलं होतं, खूप चांगलं होतं. एक्सपेक्टेशनच्या खूप वरती सर. नेक्स्ट लेवल चांगलं होतं. आणि जे ते बोलणारे कोऑर्डिनेटर होते मस्त मस्त. त्यांनी एकदम त्यांची जी भाषा होती ना. मेन गोष्ट मेन सांगा बोलले जाते किती वाजता आलं? 1 वाजता आलो. 12:45 झाले. 12:45 ऑलमोस्ट 1 झाले रे. आणि ते एका कॉलवरती उठले. हे मेन एवढ्या रात्री. जर गणपतीपुळे वगैरे तुम्ही कोकण फिरायला येत असेल आणि गणपतीपुळेच्या जवळ जर रूम असेल हवा तर हा हॉटेल बेस्ट आहे. होमस्टे योगा योग होमस्टे. बजेट फ्रेंडली एकदम. प्रसाद कुलकर्णी त्या काकांचं नाव आहे. हो लेट झाला तुम्हाला यायला. ट्रेन लेट झाली ना. किती तास लेट झाली? 40 मिनिटं लेट झाली. हां तर आता इथून चेकआउट करून आम्ही निघालोय गणपतीपुळे मंदिर आणि तिकडून मग बाकीचे स्पॉट आहेत ते करणार. इथे हे जे योग होमस्टे इथून चेकआउट केलं आहे. खूप मस्त फॅसिलिटी, हॉस्पिटॅलिटी खूप चांगली होती. हे ते काका आहेत आणि आता चालू. चला लेट्स गो टू गणपतीपुळे मंदिर. ते कसं सॅटर्डे संडेला आधीच बुक करलं. हां सॅटर्डे. सेकंड सॅटर्डेला जास्त होतं. सेकंड आणि फोर्थ. चला धन्यवाद काका तुम्ही आम्हाला इथे. पुन्हा या आता. हा हो खूप चांगलं होतं. स्टेमध्ये. खूप चांगलं होतं. आवडलं मला. आवडलं ना? हो हो खूप चांगलं होतं. धन्यवाद. पुन्हा स्वागत आहे तुमचं. हो हो हा रात्री एवढं तुम्ही आलात यार. हे खूप चांगलं होतं. ऍक्च्युली आम्हाला लेट झालं. हो बरोबर. आतमध्ये आता जातोय मंदिरामध्ये. त्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. डायरेक्ट दर्शन करूनच भेटतो तुम्हाला. तर मंदिरात जाऊन आलो. दर्शन झालं मस्त. रेकॉर्ड वगैरे केलं नाही कारण जर रेकॉर्ड केलं असेल तर मग दर्शन बरोबर करता आलं नसतं मला. त्यामुळे मग रेकॉर्ड केलं नाही आणि तिथे कॅमेरा अलाउड पण नव्हता. बाकी परिसर मंदिराचा खूप मस्त आहे. तर आता कसं आम्ही इथून ब्रेकफास्ट करून जाणार प्राचीन कोकण. इथून हार्डली 5 म्हणजे 1 किलोमीटर आहे. आम्हाला हार्डली काहीतरी 10 मिनटं लागतील तिथे जायला. तर विचार करतो गाडी घेऊन जातो की चालत जायचं. तर तिसरा मेंबर ऑर्डर द्यायला आहे काय. तिसरा मेंबर आणि एक मेंबर गेला आहे ऑर्डर द्यायला. तर आता आम्ही तिकडून चेकआउट केलं आहे तर आम्हाला नवीन दुसरा जो हॉटेल बघावं लागणार आहे. तो विचार करतो तो इथेच बघू की जिथे आम्ही दुसऱ्या स्पॉटवर जाणार आहे तिथे बघू. दुसरा हॉटेल दुसरा रूम आहे. झोपलेच मस्त आराम झालाय. काय नाव काय कल्पतरू. आपला जो जुना होता ना हा. कालचा जो होता 5 मिनिटं पण हार्डली 80 मिनिटं. तर तिकडून नाश्ता करून आता जसं की बघितला दुसरा एक हॉटेलमध्ये रूम घेतला जो की उद्या दिवसासाठी पर्यंत असेल. आता आम्ही आलो आहे नेक्स्ट. आमचा ह्या दिवसाचा नेक्स्ट स्पॉट आहे प्राचीन कोकण. तो शिलालेख आहे. शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले. हिरवे तळ कोकण सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण.
महाराष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षांपूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती व परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना थोडंसं वाकून येऊ. पुराणामध्ये त्यांचा असा उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली. त्यावेळी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात ती नष्ट झाली. आज ती फक्त आपल्या प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिली पाहायला मिळते. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सर्व गाव एकत्र गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असते. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात, देवाचं दर्शन घेतात. आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा ही देवी या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेली जाते. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळच आहे की आपल्या एकमेकांकडे येणं जाणं असतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव मी जाणीवपूर्वक ठेवलंय. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ, सापनाग यांची पूजा करतो. म्हणजेच आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असं ठेवलंय वाघजाई. प्राचीन कोकण बघून झालेलं आहे, कम्प्लीट झालं. खूप मस्त माहिती दिली त्या ताईने, म्हणजे की तुम्ही आता बघितली असणार. खूप मस्त माहिती दिली तिने, बघण्यासारखं होतं हे. पैसे म्हणजे जी काय तिकीट बनवलंय ना प्राइसलेस आहे. 12 बलूते बनवलेत ना ते दाखवलं ते चांगलं. खरं ते मस्त दाखव. सगळं शूट नाही करता आलं कारण ते गेलं असतं ना तर खूप मोठी व्हिडिओ झाली असती. तर आता आम्ही आलोय, पोचलो इथे आमच्या दुसऱ्या स्पॉटवरती जो की आहे रत्नदुर्ग. हा किल्ल्याची एंट्री आहे. प्रवेशद्वारामधून आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्या आल्या इथे मंदिर दिसतो.
आरेवारे बीच इज हिअर आणि आम्ही पोचलो आहे आरेवारे बीच. हे करायचं होतं रोप क्लाइम्बिंग बट पाणी नाही आहे, कारण एका रीलमध्ये बघितलं होतं मी की त्यामध्ये असं पाणी आहे फुल आणि वरून असं एक मुलगा रोप क्लाइम्बिंग करून जात होता. बट इथे पाणीच नाही आहे कारण भरती नाही आहे. जर ट्राय करेन उद्या पण आहे आम्ही इथे, जर उद्या भरती असेल तर मग उद्या करणार, कारण मला करायचं होतं, मन तर खूप होतं. जर उद्या भरती आली तर नक्की करणार आहे हे मी. 600 समथिंग आहे काहीतरी, एकदा कन्फर्म करायला लागणार आहे. इथून म्हणजे हे एंड आहे आणि स्टार्टिंग आहे तिथे पुढे गेलेली. हां ही स्टार्टिंग आहे इथून. मनालीच्या वेळेला पण केलं होतं मी, जर व्हिडिओ बघितली नसेल तर पक्का जाऊन बघा, त्यामध्ये पण केलं, मस्त वाटलं होतं. फर्स्ट टाईम होतं ते माझं. वॉटर ॲक्टिव्हिटीज मी ट्राय करणार आहे करायचं उद्या. आता बस आजचं एवढंच होतं. 1-2 गोष्टी अजून होत्या, म्हणजे 1-2 प्लेस अजून होते जे की कॅन्सल केले आम्ही, कारण थोडं आमचं रोड म्हणजे रोडचं थोडं हे झालं, चुकलो आम्ही रोड 2दा, त्यामुळे आमचा मला वाटतं 1-1.5 तास त्याच्यामध्येच गेला. म्हणून मग ते 2 प्लेस होते ते आम्ही कॅन्सल केले सध्या. ते आम्ही ट्राय करू उद्या करायचं. बाकी आता इथूनच सनसेट बघून जाणार परत रूमवरती. फ्रेश वगैरे होऊन आराम करून गणपतीपुळे परत जाणार. ते थोडा आराम करणार, फ्रेश म्हणजे रिफ्रेशमेंट चांगलं वाटेल तिथे अजून असं संध्याकाळचं पण. ते झाल्यानंतर जेवण, झोपणार आणि उद्याचा दिवस चालू. उद्याचं काय असणार ते सगळं उद्याच कळणार, कारण रात्री डिसाईड होणार, त्यामुळे उद्या कळणार. लास्ट टाईम क्रिकेट कधी खेळलो होतं ते पण आठवत नाही आता. यांना असं बघून असं क्रिकेट खेळायचं खूप जास्त मन झालं आहे की काय मजा आहे, काय मजा आहे, किती मजा होती तेव्हा. हर सॅटर्डे संडे क्रिकेट. आता कोण क्रिकेट खेळायला जातच नाही, हे सगळे पण विसरलेत क्रिकेट काय असतं.